यांच्या शुभ हस्ते ब्लँकेट वाटप, शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेट किट वाटप, शालेय दप्तर वाटप, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा लोन, मुख्यमंत्री मुद्रा लोन योजनेतून आपण पाठपुरावा केलेल्या जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी धनादेश वितरण, मोफत मातृत्व तपासणी जी 2 लाखापेक्षा जास्त खर्च येतो त्या तपासणीची सोडत, आणि आज त्या सोडतीत ज्या महिलांची नावं निघतील त्यांचं मंगेश कोळी, डॉक्टर स्वती डोंगरे यांच्या वतीने मोफत ही योजना केली जाईल, त्यांच्यावर उपचार केले जातील। अशा प्रकारे आजच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। आणि त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपल्या शुभेच्छा स्वीकारतील।
राज्य गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्याकरिता आपल्याला अभिवादन करण्याकरिता या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत आज या ठिकाणी जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं वितरण करण्यात येईल। कृपया या ठिकाणी उपस्थित मीडियाचे जे काही फोटोग्राफर्स आहेत सोडून सगळ्यांनी मोबाईल बंद करा। कोणीही मोबाईल वरती फोटो काढायचा नाही। तुमचे फोटो आमचे फोटोग्राफर्स काढणार आहेत। काही भुंकणाऱ्या शब्द भी बोलत नाही, त्यांना नको ते निमित्त असतं। त्यांनी इथे येऊन पाहावं टीका करणाऱ्यांनी की मुख्यमंत्र्यांवरती किती प्रेम आहे लोकांचं। कोणीही मोबाईल वरती फोटो काढायचे नाहीत। दिव्यांग बांधव उजव्या बाजूला जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयासमोर दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग बांधवांना या ठिकाणी येऊ द्यायचं आहे। कृपया जे साहेबांना भेटलेत त्या बांधवांनी कृपया पुढे यायचंय। या 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 कृपया या बाजूने व्यासपीठाच्या डाव्या बाजूने आपण सावकाश उतरून जायचंय। या सर्वांनी शांततेत या। आदरणीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते ब्लँकेट वितरण होतोय। कृपया त्यांनी व्यासपीठावरून उतरताना त्यांना सहकार्य करा।
ती 5-5 मुलांचा एक ग्रुप वर या, डाव्या बाजूची मुलं. हा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी आतापर्यंत तब्बल 200 कोटी रुपयांची मदत करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ. हॅलो. हॅलो. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी क्रिकेट टीमची मुलं आहेत त्यांनी कृपया या. आता या मुलांना आपण क्रिकेट किटचं वाटप करतोय आदरणीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते. या. हॅलो. धोकादायक अनधिकृत मुलांनी या. 5-5चे ग्रुप या. टीम या, आपण या, पुढे या. पुढची टीम चला या लवकर. पुढची टीम या. एक मिनिट थांब रे. ए थांब थांब त्यांना थांबा थांबा. वितरण. पुढील टीम या. पुढे या. पुढची टीम या. या पुढचे आहेत कोण? या या या. वितरण केलेलं आहे. कृपया मोबाईल बंद करण्याची सूचना आहे. या ठिकाणी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आपले छायाचित्र घेत आहेत. आजच्या या वाढदिवसाच्या सोहळ्या प्रसंगी दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप, मुलांना क्रिकेट किट वाटप आणि आता भारतीय स्टेट बँकेचे काही वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर आहेत. त्यांना झालं का? स्टेट बँकेचे जे अधिकारी या ठिकाणी आहेत, प्रधानमंत्री मुद्रा लोन आणि मुख्यमंत्री मुद्रा लोन या योजनेतून आपण पाठपुरावा केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांना लाभ झालेला आहे त्यांना धनादेश वाटपाचं या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या धनादेशांचं वितरण करण्यात येणार आहे. स्टेट बँकेचे अधिकारी कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे.
महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. जे लाभार्थी आहेत स्मिता रामकुमार तिवारी, दीपक कुमार उपमहाप्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने अभिष्ट चिंतन प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना आणि मुख्यमंत्री मुद्रा लोन योजना या बाबींचा पाठपुरावा करून जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धनादेशाचं वितरण करण्यात येत आहे. गंगा सिग्नल स्कूलच्या सावंत सिग्नल स्कूल खारबावचं कोण आहे? खारबाव मुद्रा लोन योजना आणि मुख्यमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी धनादेश वितरित करतोय, स्टेट बँकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून आपण या जिल्हा शाखेच्या वतीने आता प्रचंड पाठपुरावा केला होता आणि जवळपास 2.5 ते 3 कोटीचे मदतीचे धनादेश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करतोय. अगदी महिला बचत गटापासून तर सिग्नल शाळेतील व्यवस्थापनापर्यंत या धनादेशांचं वितरण या ठिकाणी होतंय. आजच्या वाढदिवसाचा अत्यंत अनोखा योग साधून आपण या ठिकाणी या धनादेशांचं वितरण करतोय. या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रात आणखी खडवली मुद्रा लोनचं खडवलीचे या खडवली या स्वाभिमानी महिला बचत गट कोण आलंय का? चेक 3 घेत. स्वरूपात या ठिकाणी या धनादेशांचं वितरण करण्यात आलेलं आहे. ठिकाणी मोफत मातृत्व तपासणी योजना मंगेश कोळे आणि स्वाती डोंगरे यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्टेट बँकेच्या वतीने हे मुद्रा लोन योजनेमधून या ठिकाणी लाभार्थ्यांना हे धनादेश वितरित करण्यात आले. अत्यंत अनोखा असा योग साधून SBIचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हे धनादेश या ठिकाणी वितरित करण्यात आले. मंगेश कोळी आणि डॉक्टर स्वाती डोंगरे यांच्या संयुक्त विद्यमाने अपत्य नसणारे
मातांना महिलांना मोफत मातृत्व तपासणीचं त्यांनी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केली। या योजनेत नाव नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची सोडत या ठिकाणी काढण्यात येत आहे। मातृत्व तपासणीकरिता रुपये 2 लाख ज्यांची सोडतीमध्ये नावे निघतील अशा महिलांच्या करिता हे मोफत उपचार करण्यात येणार आहेत। मोफत मातृत्व योजनेचा ही सोडत मंगेश कोळी तिकडे थांबा शुभ हस्ते मोफत मातृत्व तपासणी योजनेची ही सोडत मातृत्व तपासणी योजना या वैद्यकीय उपचारांकरिता 2 लाख रुपये इतका खर्च आहे आणि आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून ज्यांनी नाव नोंदणी केली होती अशा महिलांची नावं यातून आपण काढायची आहेत। ज्यांची नावं यामध्ये येतील त्यांना 2 लाख रुपये इतका वैद्यकीय खर्च ही तपासणी योजना मोफत असेल। ज्या महिलांना डॉक्टर स्वाती डोंगरे आणि मंगेश कोळे यांच्या विद्यमाने शुभ हस्ते या ठिकाणी हेमलता दयानंद पाटील वडाळ्याच्या आहेत या ठिकाणी त्यांनी आरती रुपेश पाटील पनवेल ज्या महिलांची नावं यामध्ये येत आहेत मेघना राजेश भिलारे ठाणे यांना या मातृत्व योजनेतून मोफत सर्व खर्च मंगेश कोळी यांच्याकडून मिळणार आहे। साफी अशफाक शेख यानंतरचे 3 जे आहेत लाभार्थी त्यांना या योजनेमध्ये सवलत आहे। 9 मालती राजेंद्र यादव कळवा सहा झाले सुचिता शैलेश शिंदे हर्षला नरेश जोशी विनीता जय सरपाटे यांना या योजनेतून यांची नावं घेतलेली आहेत वैद्यकीय मोफत उपचारांकरिता। या 2 लाख रुपये मोफत वैद्यकीय उपचारांकरिता या योजनेतून या लाभार्थ्यांना मिळणार आहेत। मोबाईल बंद करा।
हॅलो. शिस्तीत या, सर्वांना साहेबांना शुभेच्छा देता येतील. सर्वांनी शिस्तीत या, सर्वांना शुभेच्छा देता येतील. योजना, धर्मवीर न्याय ज्योती योजना या कक्षाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयातून मोफत कायदेशीर सल्ला देण्याचं काम करणारी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. या टीमच्या सदस्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मोबाईल बंद ठेव.